नाही तर ज्यांना असट उपमा आवडतो ना त्यांना ही रेसिपी नक्कीच आवडेल. चला सुरुवात करूया. त्यासाठी ना मी कांदे, टोमॅटो आणि शिमला मिरची चिरून घेतलेली आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही गाजर सुद्धा घेऊ शकता आणि बाकी जे काही व्हेजीस तुम्हाला घ्यायची असेल ती नक्की घेऊ शकता किंवा कांदा आणि टोमॅटो सुद्धा चालेल. आधी ना मी रवा छान भाजून घेते आहे. रवा भाजलेला असला की मग पटकन होतो. पण माझ्याकडे भाजलेला रवा नव्हता त्याच्यामुळे मग आधी रवा भाजून घेत आहे. आईसाठी आणि माझ्यासाठी दोघींसाठीच करायचं आहे त्याच्यामुळे मी तेवढा रवा घेतलाय. त्यानंतर तेल गरम केलं, त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी टाकली आहे. त्यानंतर कढीपत्ता असेल तर तो टाकायचा. मी कांदा टाकलाय. कांदा छान झाल्यानंतर ना बाकीच्या व्हेजीस टाकायच्या. आता याच्यामध्ये ना आणखी काही टाकायची गरज पडत नाही. सो कांदा छान होऊ द्यायचा आणि त्यानंतर मी टोमॅटो, वाटाणा मी उकडून घेतलेला होता कारण त्याच्याशिवाय ते लवकर होत नाही त्याच्यामुळे म्हणून, आणि टोमॅटो घेतलेला आहे. हे सर्व टाकलंय आणि यावेळेस ना मी याच्यामध्ये मीठ टाकेल म्हणजे या भाज्या लवकर होतात, नाहीतर मग त्या कच्च्या कच्च्याच लागतात. अगदीच आपल्याला त्या भाजीसारख्या होऊ द्यायच्या नाहीये, शिजू द्यायच्या नाहीयेत, पण मी त्या थोड्याशा नरम होऊ देते. तर इथे मी मीठ टाकलेलं आहे थोडंसं. त्यानंतर याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली, थोडंसं तिखट टाकलंय. आता तिखट जरा जास्तच टाकते कारण मी हिरवी मिरची वगैरे काहीच टाकलेलं नाहीये. तुम्हाला जर हिरव्या मिरचीच आवडत असेल ना तर तुम्ही हिरवी मिरची यूज करू शकता, पण आम्हाला लाल तिखटचं जास्त आवडतं त्याच्यामुळे तिखट टाकलंय. त्यानंतर रवा परतून घेते आहे. आता ना मी डायरेक्ट पाणी टाकत असते, एक उकळी काढून घेते आणि नंतर रवा टाकते. पण यावेळी ना मी रवा टाकल्यानंतर तो छान परतून घेतला म्हणजे भाज्यांची टेस्ट त्याला छान लागते. आणि पाणी उकळलेलं होतं त्याच्यामुळे मग ते उकळीचं पाणी यात टाकलं आणि अगदी 2 मिनिटांमध्ये ते पाणी आटलेलं आहे आणि उपमा छान रेडी झालाय. त्यानंतर छान वरून सांबार टाकला आहे आणि गरमागरम उपमा रेडी आहे. तुम्हालाही जर असट उपमा आवडत असेल ना तुम्ही या पद्धतीने नक्की करा, किंवा मोकळा आवडत असेल तर पाणी फक्त जरा कमी टाकावं लागतं. आणि हा, तुम्हाला माझी उपम्याची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. एका व्हिडिओ खाली कमेंट होती युट्यूबच्या की तुझी उपीटची रेसिपी शेअर कर, म्हणून आज ही शेअर केलेली. तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा आणि कशी वाटली ते मला सांगायला विसरू नका. बाय.